नमस्कार, मी सतीश दुधाळ. गेली 25 ते 30 वर्ष झालं सातत्याने सकाळी 2 तास व संध्याकाळी 2 तास नदी स्वच्छतेचा अभियान राबवतोय. आणि दिवसभर मी गणपतीपेठेत हामळीचं काम करून प्लस हे आपल्या सांगलीसाठी काहीतरी एक निसर्गाने दिलेली देणगी आहे कृष्णा नदी. आम्ही सांगलीकर व सांगलीतील सर्व रहिवासी बाहेरगावून येणारे सर्व पर्यटक नदी आवर्जून बघायला येतात. निसर्गाच्या देणगीचा आपण सर्वजण आनंद लुटतो. त्याप्रमाणे माणसाप्रमाणे ज्या प्रकारे पाळीव जनावर आहेत, काही म्हैस असेल, बैल असेल, गाय असेल किंवा अन्य जनावरं आहेत, आता कोंबडे वगैरे असे जे काही जनावर, जेवढी जनावरं ती पाळीव जनावरं, ते आपल्याला व्यायाम पाहिजे, पण त्या जनावरांना पण व्यायाम व्हावा म्हणून पवनी पाडणे वगैरे असं आठवड्यातून 1-2 वेळेस सर्व पाळीव प्राणी जे प्राण्यांचे जे पालक आहेत ते सर्वजण येऊन नदीत त्याचं पवनी पाडून त्याचा व्यायाम घेतात आणि त्यानंतर ते जातात. त्यानंतर जी काही इष्टा वगैरे पडेल ते सर्व आम्ही नदी परिसर स्वच्छ व्हावा म्हणून मी स्वतः गेली 30 वर्ष झालं सातत्याने माझा प्रयत्न एक छोटासा चालू आहे आणि हा अखेरच्या श्वासापर्यंत माझा राहणार आहे. सकाळी 2 तास व संध्याकाळी 2 तास आपली कृष्णमय, स्वच्छ कृष्णमय, आपली सांगली आहे चांगली, हा एक छोटासा मंत्र घेऊन मी माझं कार्य चालू आणि असं शेवट पण माझं कार्य चालू राहणार आहे.